नमस्कार मंडळी, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. एक छोटासा तुकडा आंब्या हळदीचा साठी किती फायदेशीर ठरू शकतो हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच व्हाल. चला तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तिचे फायदे आणि योग्य वापर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी काही महत्त्वाच्या सूचना देखील आहेत. चला तर मग सुरू करूया. आंबे हळद ही हळदीच्या कुळातील वनस्पती आहे. या हळदीच्या कंदाला कापल्यावर कच्च्या आंब्यासारखा वास येतो, म्हणून तिला आंबे हळद म्हणतात. ही हळद साध्या हळदीपेक्षा चवीला आणि सुगंधाला वेगळी असते. ती प्रामुख्याने लोणचे, कोशिंबीर, चटणी आणि आयुर्वेदिक उपयोगामध्ये वापरली जाते. तर आपण त्याचे फायदे पाहूया. पचन सुधारण्यास मदत होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, सांधेदुखीवर खूप उपयोगी आहे, त्वचेसाठी पण खूप उपयोग आहे. तर सर्दी खोकल्यावरही ती उपयोगी आहे. कशी वापरावी हे आपण पाहूया. कच्ची कच्ची जी आंबे हळद असते त्याची साल काढून कोशिंबीर किंवा सलाडमध्ये आपण वापरू शकतो. लोणचे तर या हळदीचे खूपच प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सर्व देशामध्येच. तर कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आंबे हळद एकत्र वाटून स्वादिष्ट चटणी देखील तयार होते. किसून आपण दुधामध्ये सुद्धा वापरू शकतो. सर्दी खोकल्यावर खूप उपयोगी आहे. किती प्रमाणात वापरावी हेही महत्त्वाचं आहे. 5 ते 10 ग्रॅम रोज एवढी आंबे हळद पुरेशी आहे. अतिरेक कोणत्याही गोष्टीचा चांगला नसतो. तर कोणत्या लोकांनी काळजी घ्यावी हेही आपण पाहून घेऊया. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या हळदीचा वापर करू नये. तसेच रक्त पातळ करणारी औषधं ज्यांना चालू आहेत त्यांनी पण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मगच आंब्या हळदीचं सेवन करावं. ॲलर्जी असल्यास ही हळद वापरू नये. तर आंबे हळद कशी निवडावी हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ताजी व टणक कंद निवडावा या हळदीचा. तसेच बुरशी, डाग या कंदावर नसावे. सुगंध कच्च्या आंब्यासारखा आल्यास ही हळद आपण फ्रेश समजावी आणि स्वच्छ धुवून कोरड्या ठिकाणी साठवावी. महत्त्वाची सूचना ही नक्की तुम्ही म्हणजे लक्षात ठेवा. आंबे हळद आरोग्यदायी आहाराचा भाग असू शकते, पण ती कोणत्याही आजारावर खात्रीशीर उपचार किंवा औषधाचा पर्याय नाही. गंभीर व दीर्घकालीन त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आंबे हळद अशा प्रकारे आरोग्याला फायदेशीर आहे, मात्र कोणतीही गोष्ट मर्यादित आणि प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरली तर नेहमी फायद्याचे असते. ही माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी श्री स्वामी समर्थ.